बोलतात 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी देवाच्या तोंडात मुखात ही ओवी घातली आहे. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तेही प्राणा परवते आवडती मज निरुते कोण जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवान म्हणतात अर्जुना जे माझ्या भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात, जे माझ्या भक्ताचं चिंतन करतात, जे साधूची सेवा करतात, देव म्हणतात ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आपला संप्रदाय असा आहे, आपल्या संप्रदायामध्ये जशी देवाची सेवा केली जाते तशी संतांची सेवा करणारा संप्रदाय. जसं देवाचं चिंतन केलं जातं तसं संतांचं चिंतन करणारा संप्रदाय. आणि महाराज विचारलं जातो, पारमार्थिक पथिकाला वेळोवेळी लोक प्रश्न विचारत राहतात की इतके दिवस झाले परमार्थ करताय, परमार्थात काय मिळालं असा मला असं वाटतं हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न सांसारिक माणसाला कुणीच विचारत नाही. संसारिकाला हा प्रश्न कुणीच विचारत नाही. कोणता? की तुम्ही इतकी वर्ष झाले संसार करताय आणि संसारात काय मिळालं, हा प्रश्न संसारात कुणीच विचारत नाही. का विचारत नाही? विचारणाऱ्यांना माहितीये संसारात फळच नाही. संसारात फळ नाही होत. ज्ञानोबा बोलतात, माऊली म्हणतात, यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडू सुद्धा ते रूख चिगा. ज्ञानोबा म्हणतात संसार रूपी वृक्षाला फळही लागत नाही आणि याला फुलही लागत नाही. हा कायम वृक्षच असतो, वृक्ष नाही. वृक्ष म्हणजे हा कोरडाच असतो कायम. संसाराला फल फूल नाही हो. हा संसाराचं फळ असून काय असणार आहे माहितीये का? ज्याच्याकरता लोक आयुष्यभर राब राबतात, ज्याच्याकरता आयुष्यभर मरमर करतात ना लोक, तो मुलगा म्हातारपणात म्हणतो आमच्या बापाला डोकं नाही. मुलगा काय म्हणतो म्हातारपणात? आमच्या बापाला डोकं नाही. आणि बायको म्हणते आमच्या यांना असंच आहे. बायको म्हणते यांना काहीच कळत नाही हो, मला हे कळत नाही. माणसाला कधी कळतं नाही ना. लहानपणी आई वडील म्हणतात आहे का तुला काही कळत नाही. बरं लग्न झाल्यावर कळेल. लग्न झाल्यावर बायको म्हणते यांना काही कळत नाही. म्हातारपणात कळेल. म्हातारपणात नातवंड म्हणतात आमच्या आजोबाला काही म्हणजे लहानपणी कळत नाही, लग्न झाल्यावर कळत नाही, म्हातारपणात कळत नाही, अख्खा न कळण्यात जन्म जातो तरी माणसाला काहीच कळत नाही. बरं आपल्याला काहीच कळत नाही हे सुद्धा बऱ्याच लोकांना कळत नाही. मला कळतंय याचा मला आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल संसारात फळ नाहीये, पण पारमार्थिक पथिकाला वेळोवेळी लोक विचारतात हे काय वय आहे का कीर्तनाला जायचं, या वयात यायचं असतं इकडे नाही, रिटायर झालं. म्हातारपणात यायचं असतं ज्या वेळेला घरातले हाकलून देतात जाऊन तिकडे झोपे बिल्डिंग कडे सत्ता बसलाय ना, असे ज्या वेळेला घरातले लोक हाकलून बाहेर तेव्हा यायचं असतं ना इकडे. हो म्हणताय नाही ना? नाही हो. डोगरेजी महाराज फार सुंदर वाक्य सांगायचे. महाराज म्हणायचे परमार्थ परमार्थ बचपन का विषय है, बचपन का नाही. म्हणजे 50 ओलांडल्यावर इकडे येऊ नका असं नाही, पण तयारी आत्तापासून केली पाहिजे. काठी जोपर्यंत ओली असते ना तोपर्यंतच वाकवता येते. एकदाची ती वाढली सुकली की ती मुडते, वाकत नाही मुडते. तुम्ही सांजोऱ्या करतात का? करंज्या करंजीच म्हणतात का सांजोरी? सांजोरी काय भरतात त्याच्यात? सांजा. त्या सांजोरीमध्ये सांजा भरला जातो आणि त्या सांजोरीचे काठ असतात. काठ ते काठ दाबावे लागतात ना 15 दिवसांनी. नाही मग कधी सांजोरीचे काठ कधी दाबावे लागतात? ती जोपर्यंत नवी असते. मी सांजोरीचं सांगतोय. सांजोरीचे काठ ती जोपर्यंत नवी असते म्हणजे महिना 15 दिवसच झालेला असतो अजून येऊन. तुम्ही ऐकताय ना सगळे? मी आपलं सांगतो मला सुखरूप घरी जायचं आहे. अरे मावशाव मला माफ करा पण जर म्हातारपण आनंदात जावंसं वाटत असेल, म्हातारपण आनंदामध्ये जावंसं वाटत असेल तर सांजोरीचे काठ ओले ओले दाबून घेत जा. ती एकदाची सुकली की सगळा सांजा बाहेर फेकते. त्यांना कळालं त्यांना धन्यवाद. बाकीचे महाप्रसादाला या. विठ्ठल विठ्ठल.
लक्षात राहू द्या, एक विशिष्ट काळ असतो, विशिष्ट वेळ असते, त्याच वेळेला हे शक्य होतं. वेळ निघून गेली की पेपर किती तासाचा असतो? 3. आणि 3 तासाचा पेपर चांगला जाण्याकरता अभ्यास. काही कमाल आहे, पेपर 3च तासाचा आहे, पण 3 तासाच्या पेपरचा अभ्यास वर्षभर करावा लागतो. तसं मरण किती तासाचं आहे? मरण 2 तास. असं कोणी म्हणतं का आमच्या गावचे भाऊसाहेब 5 तास मरत होते? नाही हो, 5 तास त्यांना वेदना झाल्या असतील, नड्या असतील नागतोंडा तिकडे तिकडे, पण मरण मात्र क्षणाचं असतं. ऐका ऐका, पेपर 3च तासाचा आहे, पण 3 तासाचा पेपर चांगला जाण्याकरता अभ्यास वर्षभर करावा लागतो. तसं मरण क्षणाचं आहे. क्षणाचं मरण गोड करण्याकरता तयारी आयुष्यभर करावी लागते. आणि जो मरण गोड करण्याच्या तयारीला लागलाय, जो परमार्थ पथिक झालाय, ज्यानं परमार्थात प्रवेश केलाय, त्याला वेळोवेळी लोक प्रश्न करतात. उठले की चालले उत्सवाला, उठले की चालले काकड्याला, उठले की चालले भजनाला, उठले की चालले दिंडीत, दिंडी जाऊन म्हणता ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. इतकी वर्ष झाले साधू सेवा करताय, इतकी वर्ष झाले संतांचं चिंतन करताय, इतक्या वर्षापासून संतांचं नाव घेताय, पण संतांचं चिंतन केल्याने, संतांचं नाव घेतल्याने काय होतं? उत्तर तुकोबारे देतात पहिल्या चरणात.